यानं काय केलं, औषध घेतलं, पॉइझन प्याला नाही, पोटाला चोळलं. कोणाला घाबरायला? बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई तोंड जोडायला लागली, हातातून पोर गेलं, हातातून पोर गेलं. हा पेपर वाचित होता. ती आली म्हणली, घेतलं ना पोरानं औषध, झालं ना मना जाग. तो म्हणला, मेलं नाही ना, होईल परत. परत होईल, थोडं लांबल पण होईल परत. नको, तू जर भुकली तर मला उठावं लागेल. ती म्हणजे उठ, कारण आता तुम्ही पहिला झपाटा मांडी मार दिला. ते कीर्तन होतो. मग आता मी जर उठलो तर तू तुझ्या कार्ट्यानं पाहिलं आपल्या बापावर कीर्तनाचा झटका लयच मोठा झालाय, आणि त्याला ते थोडीशी आग व्हायला लागली. ते आलं बापा पुढं, यानं बाईच माग केली, बोलला नाही काही. 5-7 ठेवून दिले निबार. ते पण पप्पा मी पेलोच नाही हो, फक्त सोडलंय पप्पा, मी पेलो नाही, पाया पडतो. याचे 5च्या 5 बोट वठायची पोराच्या गालावर. पप्पा पेलोच नाही मी, फक्त गपचे बस, गपचे बस. ते मरणाचं रिपीट केलं बापानं, औषधच गेलं त्याचं. आणि त्यानं लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत, काढला कमराचा बेल्ट, औषध पितो. 2-4 ठेवून दिल्या डॉक्टरनं. तो डॉक्टरने म्हणला, डॉक्टर पेलो नाही. मी पाया पडून सांगतो, आणि पुन्हा नाव सुद्धा घेणार नाही. बापानं हल्लंय एकपट, तुम्ही हल्लंय दुप्पट, ते जमणार नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे पेशंट आलं म्हणल्यावर धुतलंच पाहिजे. त्यांनी रिपीट केलं आणि त्याला म्हणले थांब घे. तो म्हणला पार पसरू पसरू म्हणत, अहो मी पेलो. डॉक्टर म्हणले नाही, धुवून काढल्याशिवाय नाही. झोप खाली, खाली झोप, टेबलाव झोप. तो म्हणला पेलोच नाही. पालथा झोप, बेल्ट, झोपला पालथा, घेतली नळी. इकडून घातली. अहो ते ठणठणा बोंबलायचं. तो म्हणला मी पेलोच नाही, मी पेलोच नाही. 2-4 डॉक्टर त्याला धरायला. डॉक्टर म्हणले नाही, धुतल्याशिवाय नाही. जेव्हा इकडून घातली इकडं काढली, सावध झालो. 2-4 दिवसानं पुरीचा मेसेज आला, पण त्यानं उचाकला नाही. तो म्हणला नको, आता जर उचाकला तर इकडून नळी इकडं निघल, आता मरणार नको. याचं नाव आहे परा. तुम्ही काळजी नाही करायची. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, आणि याचं नाव आहे वैखरी. हे प्रेम बिम जे आहे ना महाराज, हे तात्पुरतं क्षणिक बरं आहे, नंतर पश्चाताप आहे. कितीतरी पोरींनी बापाच्या विरोधात लग्न केली, पोराच्या नादी लागून त्यांना पश्चाताप झालाय का नाही? मी काहीच म्हणलो नाही, तरी तुम्ही हा म्हणते म्हणलो मी. पश्चाताप झाला का? त्या ज्या गोष्टी आहेत ना महाराज, एक वाक्य सांगा महाराज, अधिष्ठानाशिवाय कोणती गोष्ट लई दिवस टिकत नाही. त्याला काय लागतं? अधिष्ठान लागतं. ते असं नाही चालत. ऐका आता, याचं नाव आहे बऱ्या सरळ, पुन्हा बैठे बैठे सावधान. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. झाले नक्की झाले 4. देवाचं नाव इथून निघतं ओम, आणि ओम मधून आता पटकन तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, पटकन बोलत जायचं बरोबर. आता सावध आहे तुम्ही, सावध आहे तुम्ही सगळे, बैठे बैठे सावधान आहे का? नीट आहे का? चालले, चालले कोण? पाय, बोलत जा जोरात. चालले, केळाची पाटी पाहिली, डोळे, सावध राहा. चालले, केळाची पाटी पाहिली, खावा वाटलं, नापास. खावा वाटलं, करेक्ट. खावा वाटलं, मनाला उचललं, पटकन बोला, उचललं, हाताने सोललं,
बोटाने वास घेतला, चव घेतली, सगळे नापास. चला परत माग. चालले, पाहिली, खावा वाटलं, मनाला करेक्ट, उचललं, हातानं सोललं, बोटाने वास घेतला, नाकाने चव घेतली, जिभेनं दाबून पाहिलं, तोंडात गेलो बोटाने दाबितो. दाबून पाहिलं, दातानं करेक्ट. मग आता ऐका, मीच सांगतो आता, तुमच्या डोक्यात घुसानं. चालले, पाय, केळ्याची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला, इथं आलं लहान आतडं. लहान आतडं सांगितलं निवांत या, गडबड करू नका, ज्याला जागा होईल त्यानं राहा, बाकीच्यानी दुसऱ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्यानं सांगितलं किती जण या, पण बोर्ड वाचून या, एकच मुक्काम करता येईल. आणि तो सकाळी बाहेर गेला, त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा एंट्री दिली जाणार नाही. म्हणजे एकटा गेला म्हणजे गेला. ऐका आता, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, पण त्या सोन्याचं परत काही केलं तरी लोखंड होणार नाही. ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण त्या साखरेचा परत कधी ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण लोण्याचं परत दूध होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, 199 आणि 200. लोहाचे कणक होय. एकदा बरबाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत नाही. झालं फायनल. आता पोरांनो सावध राहा. वस्तू पाहिली कुणी? याने डोळ्याने. मग आता सरळ बसायचं पटकान, आणि माझ्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतील. जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिला अक्षर गो येईल. गो काय येईल? नीट बाय काय येईल? गो. आणि किती वेळा येतं मोजायचं. मोजाल पटकन. सावध आहे का तुम्ही? सावध आहे का तुम्ही? करू का सुरुवात? मोजायचंय बरं का. काय मोजायचंय? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंदन, तो आला गोकुळात. 100 बोंबाले सगळे नापास. ऐका आता, नीट मोजा, मीच सांगतो आता. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. 10 पुरावा. 7 गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची गावा. याच्यात कृष्ण जन्माला आला. पोरांनो आता सरळ बघायचं, माझ्या बोटाकडे पाहायचं पटकान, आणि माझ्या बोट जितकं फास्ट फिरन तितके आकडे ओळखायचे. सावध आहे का तुम्ही? पहा बरं का. अरे गेलो ना बोट निघून. पहा आता काय माहिती. 0 0. हा ओळखा पटकन. 10 झालं ना फायनल. करा तुम्ही आता. आता मी सांगल तसं करायचं पटकन. गोल फिरवा आणि तोंडानं सांगा किती झाले. पोरीने बोलायचं नाही. गोल फिरवा आणि तोंडानं किती झाले सांगा. काय बावळ्याचा बाजार आहे. गोल फिरवा आणि किती झाले सांगा. वडा खाली, हाडा खाली, फाकवा खाली, हाडामध्ये, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोगळा खालून, डाबावरून, द्या 0 ठेवून. किती झाले? 10 झाले का? गो शब्द किती वेळा आलता? 10. गो शब्द किती वेळा आलता? 10. आणि आता हा शब्द किती वेळा, किती आकडे झाले? 10. मग ऐका आता बारीक. इथून वर इंद्रिय 5 आणि इथून खाली 5. 5 आणि 5 ती जागे आणून देणार तुम्हाला मी. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली 5. 5 आणि 5 आणि मन 11. किती झाले एकूण?
अरे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय की झाले आणि मन एक झाले का 11 आणि ते 11 जणांना 11 शत्रू घ्या लिहून बाहेरून 5 आतून 6 बाहेरचे 5 लिहून घ्या स्पर्श रूप रस गंध झाले का 5 आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 5 11 आणि पहिले 11 दुने झालं 22 मायका 22 जणांची माहिती याला आवडतो सेंट याला आवडते स्तुती याला आवडतो स्पर्श आणि याला आवडतो रूप 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 रूपाच्या बाबतीत हा गडी लय डेंजर कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात आता रूप कोणी पाहिलं इंद्रियाचे धनी आम्ही झालो इंद्रियाचे धनी आम्ही झालो आलंय पण फिट करून देतो आता करंट लावून दिलं तुम्हाला याला रूप आवडलं यानं काय पाहिलं रूप याला आवडलं पण निर्णय घेण्याची ताकद याच्याकडे नाही ती कोणाची मनाची मग यानं मनाला सांगितलं काय करू मन म्हणलं कामाला लाग मनाने ती गोष्ट फायनल केली बारीक आहे का बरं का वस्तू पाहिली डोळ्यानं निर्णय कोण देणार मन आणि मनानं सगळे इंद्रिय ताब्यात घेतले आणि मनाच्या मागे गेलेल्या इंद्रियांमुळे शरीरात तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार काम तयार झाला कामाजी कोतवाल याने नागविले येडका मदान केवळ थोडी खटके तुम्ही खटकी काय आहे का आता उत्तर तुम्ही द्यायचे तयार झाला काम इंद्रियावरचा ताबा सुटला की काय तयार होईल काम पण काम जर तृप्त झाला तर लोभ तयार होतो नाही झाला तर क्रोध तयार होतो याच्यातच बरं का सगळं पहिला काय तयार झाला करेक्ट वा वा आता असं फिट बसलं पाहिजे काम तृप्त झाला का लोभ आणि नाही झाला तर क्रोध आणि पाया पडून सांगतो कीर्तनात किती राग येऊ द्या 2 मिनिटं हसत जा पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका त्याला फळ वाईट आहे खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही पण त्याची फळं वाईट आहेत तुम्ही एखाद्याला 10 लाख रुपये घेऊन बोक्सू शकता माणूस बोक्सायला 5 मिनिटं लागतात पण ते 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना रागाला आकळीचा आणि आज माणसं कशामुळे संपली रागामुळे नवरा बायकोचं भांडण झालं होऊ द्या ज्या घरात भांडण होत नाही ना त्या घरात खरं प्रेमच नाही नवरा बायकोचं भांडण 8-10 दिवसातून व्हायलाच पाहिजे
नवरा बायकोच्या भांडणात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलते, आपण गप्प बसून राहायचं. ती म्हणे पप्या त्याला विचार चहा लागतो का, आपण म्हणायचं ते फेकून. मजा असते ते, मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही, त्यांचं प्रेम पोचट होईल राहत, ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सच शिकलं त्याला आहे ना, नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या छान, आपण कोणाला सांगायचं, पोराला. ती ऐकतच असते, पप्या त्याला मला बाहेरून घेऊन ये. हा, आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस, वाढायला आली ना ती वाढीत राहणार, आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला मंत्र सांगत होतो, आपले मंत्र लय भारी मला. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ते बंद होतं बोलायचं, त्याची अक्कलच बंद झाली. ते काय करे, पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना, टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं, थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना, तिथून निघून जायचं, जरा पॉवर कमी होते तिथं. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मी 29 वर्ष जाऊन बसलो. वव्या त्याला, वव्या गेले 23ऱ्या अध्यायातल्या, जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वव्या आहेत. पहा मला, रागाला आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली, रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो, शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पडा सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो, सरांना म्हणला भेट पेपर सुटला. आयुष्यभर म्हशी बाथरायची पाळी आली, त्याला नाही राग आकळा. काही माणसांना नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव, मला म्हणला आपण टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना, आपल्या बापाचंच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना, ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी, म्हणजे दिंड्या फुटल्या का म्हणून. पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला, माणसंच नाही. चलो, पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आले. कारण काय माहिती मला, प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणून येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ, नवीन पोरं तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज, आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. हे बाबा येत नाही असं कुठं थोडंच का, पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब मारला, नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या या, तू या नादीच लागत बाई वाड्या या, नाही तर सोनू तुझा माझ्यावर, नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोर आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात. 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय,
हा काय करतात सगळं काम कोण करतात पोरं मग का नाही त्यांचं कौतुक करू पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही तुम्ही पाहता एवढं मोठं तुमचा सप्ताह आहे एवढं मोठं हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना 5,000 लोक असू द्या एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे लोकांना पोरं माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घेत ते 250 रुपये पंगत वाढायची आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं पण आपण पोरांचं नाही करीत पुढाऱ्याचं या 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 बसा वोकांडी आमच्या का आपण कोण महाराज जे सत्य आहे ते अहो महाराज साधी गोष्ट आहे आता ज्या एवढा मोठा समाज आहे जेवण आहे रोज एवढ्या लोकांना वाढायचंय बरं एक काम करीत नाही ते पत्रवळी वाढणं जेवायला वाढणं परत पत्रवळी मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येतेच आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना चांगले सप्ते होत्या आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत न कळत का होईना पण वाढलाय आता हे 100 आहेत जवळजवळ इतिहास आहे ना तरुण 100 पोरं टाळकरे जाऊ द्या काही येऊ नाही तर न येऊ पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही 6 वर्ष काही आळंदीत राहिले फक्त धोतरच न्यायचा शिकले इथं भाताची आवणी करणाराचा काकडा पाठी